लाईन ब्लॉकमुळे मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली। रोटेगाव जवळ तांत्रिक कामामुळे ब्लॉकचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठवाडा एक्सप्रेस लाईन ब्लॉकमुळे आज अंशतः रद्द करण्यात आली। रोटेगाव जवळ लेवल क्रॉसिंग गेट क्रमांक 62 जवळ काही तांत्रिक कामं पूर्ण करायची आहेत आणि त्यामुळे मंगळवारी लाईन ब्लॉक घेण्यात आलेला आहे। यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द केलेल्या असून काही उशिरा धावतील। अंशतः रद्द केलेल्या रेल्वे गाड्या यामुळे प्रवाशांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, लाईन ब्लॉकमुळे मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आलेली आहे, सविस्तर तपशील। नक्कीच त्याचे जर पाहिलं गेलं तर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रोटेगाव जवळ जे आहे ते रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 62 जो आहे त्याजवळ काही तांत्रिक कारणामुळे जे आहे ते आज मंगळवारी लाईन ब्लॉक जो आहे तो घेण्यात आला आणि त्यामुळे मराठवाडा एक्सप्रेस लाईन ब्लॉक जे आहे ते शंत जे आहे ते रद्द करण्यात आले आहे। तर त्याचबरोबर काही गाड्या ज्या आहेत त्या उशिरा देखील यामध्ये धावणार आहेत। यामध्ये रद्द केलेल्या गाड्या ज्या आहेत धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस जी आहे ती रद्द करण्यात आली आहे। लासूर ते शंत ही देखील रद्द करण्यात आलेली आहे। तर उशिरा यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून नांदेड ते तपोवन जी आहेत ती रोटेगाव 70 जवळ जी आहे ती 70 मिनिटं उशिरा जी आहे ती धावणार आहे। त्यामुळे आता कुठंतरी प्रवाशांची यामध्ये जे आहे ते आता फरफड निर्माण होण्याची पाहायला मिळणार आहे। त्याच्याशी अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।